सायकलचं 1407 रुपये बिल. विश्वास होत नाही मला. ओके सायकल मिळाली रे माझी मला. एक फॉर्च्युनर आली होती माझ्यापाशी आणि एक फॉर्च्युनर आल्यानंतर काय झालं ना तर मला आतमध्ये बोलवलं मला कॅमेरा बंद करा. बेटू कहाँ पे मैं उठता हूँ बेटू कहाँ पे मैं उठूंगा कोई बात नहीं उठूंगा बेटू कहाँ पे मैं काय झालं ना सारखं माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात लावायला लागलं आणि मला म्हणायला लागलं की हे सारखं दुखतं मला सायकल करून म्हणजे मला रस्त्याच्याकडनं मला जाताना ना मला ही किल्ला दिसला. ही किल्ला काय नॉर्मल अजिबात नाही. दिल्ली इतकी स्वच्छ राहायच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो मी काय ते हा ही कचऱ्याचा इतका मोठा डोंगर. आता माझा लय जास्त मूड ऑफ झालाय कारण की विषय काय झाला ना की माझा गॉगल होता ना माझा गॉगल ट्रेनमध्येच राहिला आहे आणि गॉगल मला फक्त ते मला वाटत नाही आता नंतर मिळेल आणि ते मिळलं ना तर नाशिकमध्ये मिळू शकतो मला. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी व्हिडिओ स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्याला आता मी माझ्या घरी आहे. हे आपलं माझं पत्र शेड आणि यातला मी कुठं निघालो या तर मी अजून कुठं सांगितलं नाही की म्हणून मी कुठं निघालो. सध्याला आता आपण चाललेलो आहे सध्याला दिल्ली आपल्या सायकली दिशेनं. तर आता मला निघायचं दिल्लीकडं. तर त्यासाठी आता माझी तयारी सांगतो मला. मी बॅग समधी भरली चालतो मला दाखवतो एखादा अचानक. आणि आज तारीख आहे गुरुवार. आज गुरुवार आहे. गुरुवार आज काहीतरी 30 तारीख येते आणि आज मी घरनं दुपारच्याला 11 वाजता निघतोय बिकॉज आता मला 3ची ट्रेन आहे. तर ही बघा ही एक बॅग भरली आहे. एक बॅग गाडीच्या टॉप बॉक्समध्ये मी ठेवली आहे आणि मला निघायचं आहे. तर ही बॅग अडकवतो आणि मेन गोष्ट समजा आपलं ही आपली पेन्शन आपल्या गाड्यामध्ये त्याशिवाय आपला कोण ओळखत नाही ती. आणि जाऊ एक नवीन सफरवर एक नव्या दुनियामध्ये एक नवीन लोकेशनवरती एक नवीन मन शुद्ध करण्यासाठी चालायचं आहे आपल्याला. तर बाकीच्या गोष्टी समजा तुम्हाला पुढे सांगणार नाही. सायकलचं भाडं तिकडे वाढतं आहे त्यामुळे आपल्याला इथं लवकरात लवकर निघायचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका लवकर सबस्क्राईब करून टाका आणि चॅनलला लाईक करून जावा व्हिडिओला. आणि चला तर भावना असला मी आलोय कुठं आलोय एका ठिकाणी टीमवरती सदलाक. तर आता आपण निघालेलो दिल्लीला आपल्या सायकलीकडे निघालेलो जसं की थांबद्यांना माहितीच्या गोष्टी आहेत त्या. तर आता मी निघालेलो आहे पण मला सोडवायला कोणी यायला लागले सांगतो आमचे ईशाल भाऊ आम्हाला सोडवायला लागले ते. आणि आता आम्ही निघालेलो या माहीत नाही ईशा भाऊ रुस्त काय झाले काय समजत नाही काय झाले भाऊचे मी 2 ते 3 दिवस बघतोय. भाऊ मला सोडून उज्जैनला गेलता या लक्षात मला सोडून. भाऊ तुम्ही काल आज उद्या जाणार आहे उद्या जाणार तुमचा मेळ नव्हता म्हणून मी जाऊन आलो. जाऊ दे सर फुल्ले बस ना आम्ही जाऊ. पण आता एकच सांगायचं भाऊ सदला का आता आपण निघालो कुर्डवाडीला. मग कुर्डवाडीनं ट्रेन पकडायची डायरेक्ट जायचं आपला दिल्लीला. आपली सायकल दिल्लीमध्ये निजामुद्दीन ह्या ठिकाण आहे. तर आता आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला पोचायला लगभग 2 दिवस लागतात म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस पूर्ण पण लागतो या. तर एकच सांगायचं भावांनो आता ह्या वर्षानं गेले आपल्याला यूट्यूब चॅनलवरती नाही म्हणतात तरी 1 लाख तरी सबस्क्रायबर झालं पाहिजे यूट्यूबवरती. आणि नंतर ना इंस्टावरती पूर्ण 1 मिलियनच्या पुढचा आकडा पण नाही आपला. ह्यात काही शेक नाही. तर ह्या समजा गोष्टी पूर्ण करायच्या आपल्या मस्त म्हणजे समजा लोकांना नवीन गोष्टी दाखवायच्या आणि मग नंतर आपण महाराष्ट्रामध्ये परत नंतर माघारीला भरपूर टाईम आहे. पण ह्या बाईकवर गेल्यावर ना समजा गोष्टी एकदम तुम्हाला चांगल्या फिरून दाखवणार नाही मी. ईशाल भाऊ काय म्हणणं आहे बरोबर आहे का? 1 नंबर म्हणून बेस्ट ऑफ लक. तुम्ही नव्या तुमच्या प्रवासाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ते काय झालं या 4-5 दिवस झाला झोपच नाही. घ्या समजून आता चला. ओके तर सध्या आता आम्ही आलो आहे CNG भराय गाडीमध्ये. CNG भरायचं आलो आहे बघा ब्लॅक घोड्यामध्ये आणि निघायचं आहे. उशीर लई लेट झाला आहे मला. सध्या आता इथं 8 वाजून गेले ते माझ्या पास 8 वाजे त्याबरोबर फक्त 1.5 तास टायमिंग आहे. मला 30 किलोमीटर लांब जायचं आहे 4 चाकीमध्ये पण रस्ता खराब असल्यामुळे थोडं नॉर्मल प्रॉब्लेम नाही. तर भरूया मस्तमध्ये डिझेल आपलं CNG भरू आणि निघालो लवकर. मस्तमध्ये तिकीट काढलेलं या आणि काळजाचं ठोकं 105च्या स्पीडनं वाढले सल्ला माझं धडा. ईशाल भावांचं पुढं पळाय बघतात या काय ह्या काही ईशाल भाव आलतं या. नंतर आमचं बॉस आलेलं तर ह्यांना बॉस का म्हणते आज काय डेंजर माणूस रे लय नाही माणूस मारले मित्र पाळली तर अशी पाळायची 2च पाळायची ना अशी पाळायची ना डायरेक्ट फुडले जाऊन गचऱ्या बसली पाहिजे. तसं काय नाही एकदम भारी ती बघा. ए भावांना कसं वाटतंय? 1 नंबर गण भाऊ तुम्ही चाललाय काय करणं नाही राव झालं का चालू काय राव एक तर मुडा हप्पा आहे. दररोज तुम्ही दुकानात देऊन बसताय. निघालो आता उद्यापासून तुम्ही तुमच्या प्रवासी दोघं तिघं सोडवायला. भाऊ कसं वाटतंय? भारी वाटतंय ना एकदम. वाईट पण वाटतंय तुम्ही चाललाय. कधी येणार भाऊ परत? ना घरी आता एक 2-1 महिन्यानं बघू.
लांबलं तर लांब येऊ शकतंय माझं. लवकर या आम्ही वाट बघतोय. नक्की. महत्वाचे टेंभुर्णीकर मग त्यात काही विषय येत वा येत नाही बाबांना. चला असू द्या, गेला थोड्या वेळामध्ये ट्रेन. तर आपण वाट बघू. 9:30ची ट्रेन आहे सध्या, आता 9 वाजल्या रे. तर भावांनो सध्या आता मी ट्रेनची वाट बघतो या. अजून 15 मिनिट टाईम आहे. सध्या आपल्याला आता कोणतरी इथं भेटणार आहे. जिथं ज्यांना आपली सायकल कुरिअर केली का नाहीत ना, आता मी त्या व्यक्तीला जाऊन भेटणार नाही. तर त्याला तुम्हाला दाखवू देतो, ज्यांना आपली सायकल पार्सल केली ना पुढं आपल्याला त्यांना भेटायचे. तर ओके. तर हे ही ती भाऊ आहेत आपलं, ज्यांना सायकल आपली दिल्लीला पाठवली. आपल्याला समजा गोष्टीमध्ये मदत केली. भाऊ धन्यवाद मनापासून. धन्यवाद मनापासून. थँक्यू द्या, थँक्यू द्या. कसं वाटतं भाऊ? जेव्हा सायकल बघितली तेव्हा तुमचं रिॲक्शन काय होतं? एकदम भारी होतं. रिॲक्शन वगैरे भारी होता. काय झालं ना, सायकल इथं लावून गेलतो. भाऊ 1-2 दिवस सुट्टी होतं बहुतेक. भाऊला माहिती नाही सायकल इथं आतमध्ये लावून गेलतो कुरिअर ऑफिसमध्ये. भाऊनं मग नंतर न बघितली सायकल. इथं गणेश भाऊ सायकल आहे. मग नंतर मग मला फोन केला. मग मला फोन करून मग नंतर बोल नाही झालं आमचं. मग नंतर भाऊनं सायकल विकली पाठली पुढं. एकदम भारी वाटते. भाऊला भेटलोय. भारी वाटते ना? एक नंबर. मस्त. एक नंबर. तुम्हाला? एक नंबर. हॅपी जर्नी. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो या. आपल्या दोन्ही भावांना मदत केली भाऊ. धन्यवाद. काय चाललंय? काय का नाही काय? रात्रीचे 11 वाजले ते आणि आता मला लागली झोप. बाकीची माणसं झोपायला लागली ती. माणसं झोपायला लागली ती आणि मला पण झोप लागली. तर मी काय केलं, इथं माझी पिशवी ठेवली आहे. पिशवी असं मुंग काढून झोपते. नशीब घ्यायला इथं पिंडो आहे. ती पिंडो खाली येते. तिथं माझ्यापाशी आपत्कालीन खिडकी आहे. ह्यातनं बाहेर जाय येते मला. तरी काय करणार. चला झोपतो. भेटू सकाळच्याला. गुड मॉर्निंग भावांनो. एकदम खतरनाक मध्ये चिंबून बसलेल्या समोर आणि तिथे बघालतो सकाळ सकाळ तिकीट मागायला साईडला. नशीब आपली पण तिकीट आहे. आपण तिकीट काढलेलं आहे. चला. भाई आगे में सीटें खाली है, आगे में जाओ यार. आगे में सीटें खाली है यार भाई, मेरी बात मान लो. बैठने के लिए भी नहीं, बहुत दिक्कत हो जाएगी भाई. बहुत दिक्कत हो जाएगी. सर में लग जाएगा. ऊपर जगह नहीं है. और उधर चलो. रमजानी कर रहा है. नहीं बोल रहा तो क्या. नीचे भी तो उधर आओ. चलो ना. जाके सो गया है लग रहा है. यहाँ दिक्कत में है. बैठने के लिए उधर करो. आराम से बैठ जाएंगे. अपना सुना है. और उधर चलो. आराम से बैठ जा. तेज आवाज मत बात कर. क्या करना है? तेज आवाज में मत बात कर. क्या करना है? लड़की है, लड़की के लिए बोलो. और उधर करो. और पैर तो करो. और उधर जाएगा भैया. और उधर करो. और उन्हें आराम से बैठ जाओ. बैठ जाओ सारा. बैठ जा भाई. सर में लगेगा. कहाँ बैठूं? ये सर में लगता है. ऊपर में कहाँ बैठूं? तो बैठूं मैं. कहाँ बैठूं मैं? अरे मौसी सुनो, यहाँ पे लगता है. कहाँ बैठूं मैं? ऊपर लगता है. अरे भाई बात सुन रहे हो? मैं क्या बोल रहा हूँ सुनो पहले. यहाँ पे सुनो. कहाँ पे बैठूं? कहाँ बैठूं बताओ आप मुझे अभी. आओ बैठू कहाँ पे? मैं उठता हूँ. बैठू कहाँ पे? मैं उठूंगा. कोई बात नहीं, उठूंगा. बैठू कहाँ पे मैं? ये लग रहा है सर में दिख रहा है. यहाँ पे लग रहा है. मुंबई से आया हूँ बैठ के. मैं बताओ कहाँ बैठू? मैं उठूंगा. बैठू कहाँ पे? बस ये बताओ मुझे अभी.
समझ में ऊपर लग रहा है सर में यार में प्रॉब्लम पड़ रहा है वहाँ चिल्ला नहीं रहा, उनको बताया बहुत समझ ही नहीं रहे, तो मैं क्या करूं उसमें। महाराष्ट्राच्या बाहेर येऊन राहण्यासाठी भावांना लय धाडस लागतं, कोणाचं पण काम नाही, गोष्टी येऊ करणं बेकार आहे। मागून घेतलंय दुसऱ्याकडून, गर्दी दाखवतो काय तुम्हाला, ते असल्या गर्दीमध्ये मी काय खातोय म्हणजे लय मोठं शिवाय माझं। खडवारा जंक्शन, खंडवा त्रासला मी खंडवा जंक्शन मध्ये आहे सध्याला, रेल्वे थांबली पाठीमागं, मग म्हणलं जरा थोडं खायला नाश्त्याला काहीतरी घ्यावं म्हणलं, आज मग चपाती आहे त्या, मग नंतर ना आपण जेवण करूया मस्त मी। चला त्याला आता मी घेतल्या ताई वडा घेतलाय, वडा घेऊ आणि नंतर बिल करू आणि नंतर जाऊ खाऊ, दात बीत मस्त मध्ये घासू। चला स्कॅनर आज दुसरा दिवस आणि संध्याकाळच्या टायमिंग झालेला आहे 8:11 आणि सांगायचं एक आहे, मला इतकं आतमध्ये असं गुटन झालं आहे ना, असं वाटायला लागलं की बाबा जेलमध्ये कोणी ठेवले कोणतरी, लय कमी जागा आहे मला झोपाय बघायला, लय कमी जागा आहे। आणि सकाळी जेवण केलं तर ते अजून काही जेवण केलेलंच नाही, कारण की भुकायला लागले, त्यांनी जेवायला काही ट्रेनमध्ये येणं झालं या। ट्रेनचा सफर भारी बरं का, पण लय लांबचा पण उपयोगाचा नाही राव काय पण म्हणा, ट्रेन बदलत जायचं मग ते ठीक आहे थोडं। रोके भावांनो, आता सध्या पहाटेच्या 3:30 वाजले, नाशिक जैन मुद्दीमध्ये पोचलोय, पाठीमागं माझी रेल्वे आता पोचलो इथं। आता माझी सायकल जी आहे ना, माझी सायकल इथनं लांब अजून पाठीमागे 1 किलोमीटर सायकल आहे, त्याला सायकल घ्यायला जायची मला आता इथनं होती अजून। डोकं अजून भिंगतंय माझं, असं गार भिंगतंय डोकं आहे का, मला असं वाटतंय पडेल मी खाली, इतकी बेकार सिच्युएशन आहे माझी। पहिलाच दिवस अजून उतरलोय, अजून सायकलीपाशी गेलेलो नाही, मला लय कसतरी होतं, कारण पहिलाच दिवस आहे, 2 महिने घरी राहून सध्या आज राईडला आलोय, त्यामुळं कसतरी वाटतं या। अजून सायकल घेतलेलं नाही, 4 वाजत आहे पाठाच्या, थोडा उतरून देतो, जसं उतरलं तसं आपण सायकल काढू आणि आपल्या रस्त्याकडे निघू आपण। माझा कॅमेरा भावांना लय थोडक्यामध्ये वाचला आहे, कारण की पाठीमागच्या बॅगेमधला माझा कॅमेरा पडायला लागला होता, तिला मला आधार कार्डच्या फोटो का पाहिजे त्या, तर मी रेल्वे स्टेशन कोणतं मॅडच्या साईडला आलो आणि इथं तिला काढतोया। आता मूड ऑफ झाला आहे, कारण की विषय काय झाला ना, की माझा गॉगल होता ना, माझा गॉगल ट्रेनमध्येच राहिला आहे, आणि गॉगल मला फक्त ते मला वाटत नाही आता नंतर ना मिळेल, आणि ते मिळणार ना तर नाशिकमध्ये मिळू शकतो मला, नाहीतर आता मिळत नाही मला ती, तर आता लय अवघड होऊन बसले राव, लय आवडता गॉगल होता, गेला, जाऊ दे आता। पण आता काय करायचं ना, ब्रश पण घ्यायचा आहे, ब्रश पण गेला माझा, काय माहिती ब्रश कुठं पडला, ब्रश पण पडला माझा, गॉगल पण पडला, तर आता मला काय करायचं आहे, मी ब्रश घेतो, दात घासतो, मग मला फ्रेश वाटणार नाही त्याशिवाय, कारण की मी काल पण ब्रश नाही केला, आज पण नाही म्हटल्यावर राडा होऊन बसेल। तो पुढं येत ना 10 किलोमीटर लांब पार्सल ऑफिस आहे, तिथं सायकल आहे आपली। चला तर सायकल सोडण्यासाठी आलो आहे मी, हे माझ्या सायकलचा पूर्णपणे कागद आहे, जर हे नसतं तर माझी सायकल नाही म्हणून समजायचं, हे दाखवायला मग सायकल घ्यायची। आता इथं एवढं जास्त इथं पोरी आहेत, यातमध्ये माझी सायकल कुठे काय माहिती, एवढ्या सायकल हुडकायची जोक नाही। एवढं मोठं बिल हातात आलं या, आणि त्याचं जे बिल चालतं आहे ते 1407 रुपये बिल झालं आहे माझ्या सायकलचं, 1407 रुपये बिल, विश्वास होत नाही मला। कौन सी गाड़ी में आया आपका? कौन सी गाड़ी में? अरे आप साइकिल कहाँ है आपकी? नोट तो पहले गाड़ी का पूछ ले, कौन सी गाड़ी में आया, ये गेट पास तो भी बना है, किस चीज़ का बनाया गेट पास? गेट पास ये तो वो साइकिल का है मेरे। हाँ साइकिल, वो बोले थे साइकिल कुरियर ऑफिस में हो गया आपकी, जाओ तो फिर 3 नंबर खिड़की, 3 नंबर खिड़की पे। ओ भाई दोस्तों इकडून तिकडे फिरायला लावली रे, इकडून तिकडे। तो बीच वाली ये है मेरी साइकिल। ओके साइकिल मिळाली रे माझी मला, हाय यही है सामान तो है, सामान है ये हे तर काय केलंय कोणी, अरे यार 97 ही पण समजा हलवलंय, तू काय केलंय। ओके तर आपली सायकल बी एकदम रेडी आणि मी पण एकदम मस्त मध्ये रेडी, एकदम डामचून डाम एकदम मस्त माझी सायकल अशी रेडी झाली बघा। एक हितला रॉड काढून ठेवला, कारण हितला रॉडची नट दिली होती, मी तर टाईट केली तेव्हा माहीत नाही, नंतर कशी ढीड झाली बहुतेक, मला वाटतं रॉड निघला असेल, बट इथं पुढे जी वाकळं असते ना, ही वाकळं इथं कोणतरी काढून पाठीमागे ठेवली, नंतर मी ठेवून दिली, समजा गोष्टी नीट ठेवून दिल्या। घामानं मी पूर्णपणे भिजून गेलो, तुम्हाला काय सांगायचं, लय जास्त घाम यायला लागलाय आज, लय घाम येणार नाही मला आज, माझ्या लय मांड्या दुखणार संध्याकाळपर्यंत, तर लवकर निघू, ब्लॉगिंग जास्त होऊ शकत नाही, कारण सध्याला कितला माझा रॉड निघाला आहे। तर चला आता निघू आपण पुढं।
कुत्र कसलं वेगळं बारका आहे बघा, किती बार कुत्रे आहे बघा, हे किती बारकी बारकी 2 कुत्रे आहे ते ऑटोवाली. एकाल्या भागात ऑटोवाल्यांचं राज्य आहे बरं का सांगतो तुम्हाला. लय डेंजरमध्ये ती बी. नाश्ता करायचा राव, पाणी नाही पिलो, लय ताण लागली या, पाणी पिऊ द्या. माझा गॉगल पडला राव, माझा लय मूड गेला गॉगल नसल्यामुळे माझा. हे बा कसं आहे. ओके, हे जर काय असेल, ही वस्तू जर कोणाला माहिती असेल की बाबा ही काय आहे, तर मला हे कमेंट करून सांगावं काय आहे ती. जिथपर्यंत माझी आयडिया तिथपर्यंत मला वाटतं हे मेट्रो स्टेशन आहे. पण वाटत नाही मेट्रो स्टेशन, कारण ह्याला सेफ्टी बघितली आहे साईडनं, वर कोणी चढून म्हणून कसं लावलं जावा. जावा ना भाऊ. मॅप मला सांगतंय वरल्या रस्त्यानं जायला, आणि मी निघालो खाल्ल्या रस्त्यानं. वरल्या रस्त्यानं कुठे जायचं आहे, महाराणा प्रताप आंतरराज्य बस अड्डा, आणि हिकडं आहे राजघाट. तर मी राजघाटच्या रस्त्याने निघालो आहे. मला तिकडून सांगताय पडल्या साईडच्या रस्ता जायला, पण मी तरी पण हिकडलं रस्त्याने निघालो, कारण की ही रस्ता ह्या वरच्या रस्त्यावर जाऊन पुढे मिळतो. त्यामुळं इज ओके ब्रड, एकदम मस्त आहे का ते आपल्याला दिसते ना तिथं. मला काय वाटतं की ती लाल किल्ला आहे, लाल किल्ला म्हणतात ना लाल किल्ला, ते मला वाटतं ती लाल किल्ला आहे तेव्हा मोठं दिसतो. त्या शेजारी एक असं काहीतरी मला वाटतं एक गुरुद्वारा आहे मोठा, पण एका साईडला मोठा लाल किल्ला वाटतंय. तेव्हा तिथं ट्रेन जाते, एका साईडला समुद्रकाठ निघाली, काय साईड समुद्रकाठ नाही, टोटली टू गेट समुद्रकाठ नाही. आता ही रस्ता आपल्याला दिल्लीच्या बाहेर निघतोया. आपण अजून एका साईडला संपूर्ण दिल्ली, इकडं संपूर्ण मेन दिल्ली इकडं. आता मी दिल्लीच्या बाहेर असं निघायला लागलो. एक गोष्ट जी मला दिल्लीमधली कळते ना, ती दिल्ली एकदम इतकी क्लीन, एकदम स्वच्छ असती ना, ही बघा एकदम स्वच्छ. दिल्ली मी जेव्हा पण येतो ना दिल्लीमध्ये, मी तेव्हा बघतो ना दिल्ली एकदम स्वच्छ बघायला भेटते मला. म्हणजे जास्त कुठं कचरा नाही, काय नाही. इथं बघा कसं आहे, म्हणजे एकदम जागोजाग टापटूप एकदम सरळ. तिथं सायकल लावली आणि रस्ते इकडनं असं निघालो होतो, पण मला इकडल्या साईडला ना असा एक लाल किल्ला दिसला पडलेला. तर मला हे काय भानगड नेमकी बघा, मला एक किल्ला आहे आणि लाल आहे बघा. तर काय एकदा विचारू, एक मामा लई सायकल हे मामाला. तर भावांनो रस्त्याच्याकडनं मला जाताना ना मला ही किल्ला दिसला. ही किल्ला काय नॉर्मल अजिबात नाही. ह्या किल्ल्याचं भावाने एक वैशिष्ट्य लय मोठं. ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, ही 14व्या शतकामध्ये बनलेला ही किल्ला आहे, जे आता पूर्णपणे असं डासून गेला आहे बघा, आहे का, असा डासून गेला आहे पडल्या साईडनं, असा भरपूर असा किल्ला आहे. आणि ही किल्ला तुम्हाला मी सांगतो, ही किल्ला जी आहे ना कोणी बनलेला किल्ला आहे, फिरोज शहा ह्यांना असा काहीतरी किल्ला बनलेला आहे. आणि ही किल्ला पाहणं खूप जास्त रहस्यमय, कारण ही कुठल्या तरी एका राजा महाराजाचा किल्ला होता. याची माहिती थोडीफार मी काढली. मला खरी माणसं इथं माहिती सांगायला नाही कोणी, आणि माणसं म्हणते आम्हाला पण इथली जास्त काही माहीत नाही, तर त्यामुळे जाऊन देता. बाकीचं काय पण म्हणा, लोकेशन एक नंबर आहे. तर दिल्लीमध्ये जे कोणाला माहिती ना, बाकीचं मला समधी कमेंट करून सांगा. सायकल तर तिकीट लावली आपली, आणि एकदम मस्त भारी वाटतंय. ट्रॅव्हलिंगचा आज पहिला दिवस आहे, सकाळ सकाळ लई बोरिंग झालं, पण आज जरा थोडं मला बरं वाटतंय. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केल्याशिवाय आणि एक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. काय तुमच्या एका सबस्क्राईबनं माझं जिंदगी बदलून जाईल. हा चला. राष्ट्रीय गांधी संग्रहालय शेजारी आपण सदला सायकल घेऊन आलतो, तिकडे जायचं आपल्याला. एक दोन फोटो काढायला आलतो, भारी वाटलं. मी एकदम चांगल्या ठिकाणी निघालेलो आहे, त्यामुळे मला भारी वाटतं जास्त. आणि समजा चांगली गोष्ट की मराठी माणूस तुम्हाला समजायला दाखवतो, ती अजून लई भारी गोष्ट आहे की बाबा. जागोजाग सफाई चालू आहे, जागोजाग सफाई चालू आहे बघा. म्हणजे कुठंच घाण होऊन तिथं कधी जाऊन पुढे माणूस चालू आहे बघा घाण काढायला. रोड पे साइकिल लगा दी भाई और आ गए भाई वेज बिरयानी खाने के लिए. भाई लगा रहा है वेज बिरयानी. भाई बहुत ज़्यादा खतरनाक भूख लगी है, मुझे वेज बिरयानी खा लो. भाई बोल रहा है लगा दूंगा. देख लो भाई, भाई दे रहा है. भाई कितने की है? भाई ने 30 की बिर्याणी दे दी. खातो आणि मग नंतर फोडणी तू. लई खतरनाक भूक लागली मला. तयार आहे आपली मस्त गरमागरम वेज बिर्याणी. पूर्णपणे थकून गेलोय मी तर, पूर्णपणे सायकल चालवून थकून गेलो या, कारण की 2 महिने सायकल चालवतो या. तर मला तुम्हाला अशी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची जी तुम्ही अजून कधीच नसेल बघितलं. दिल्ली इतकी स्वच्छ राहायच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो मी काय आहे ती आहे कचऱ्याचा इतका मोठा डोंगर. हे काय डोंगर काय दगडाचा नाही, कचऱ्याचा डोंगर आहे. नाही ना म्हणता 7 ते 8 एकरामध्ये पसरलेला आहे आणि लय उंच आहे. लगभग 5-6 मजली म्हणतात तरी काही कमी नाही, जास्त 5-6 मजली पाहिजे जास्त या. इतका मोठा कचरा डिपो दिल्लीचा जोक नाही राव. ती बघा आता ही सरळ रस्ता जे आहे ना, ही सरळ सोनीपत, पानिपत, कर्नाल, अमृतसरला जातो या. आपलं पण ह्याच जायचं या. लय थकून गेलो या. 1 तासाभराचा रेस्ट पाहिजे बॉडीला सध्या.
आज सिटीच्या बाहेर निघायला लागलो मी. आज 2 महिन्यानं सायकल चालवतो या, तर त्यामुळं माझी अपदा व्हायला लागली. काय ते डोळं आहेत ना, डोळं दुखायला लागले आहे. समजा डोळं आहे, समजा पॉल्युशन आहे, तर त्यामुळं अपदा लई जास्त व्हायला लागली माझी. तरी पण काय अडचण नाही, आपण थांबतो म्हणता म्हणे. सायकल लावली इथं, सरळच जातोय डायरेक्ट. मी बसलो असं, सावली पण नाही म्हणत बसलो या. अजून आंघोळ नाही केली, काय नाही केली. भाऊ ब्लॉग कर सकता हो ब्लॉग. एक फॉर्च्युनर आली होती माझ्यापाशी आणि एक फॉर्च्युनर आल्यानंतर काय झालं ना, तर मला आतमध्ये बोलवलं, मला कॅमेरा बंद करा. मी आतमध्ये गेलो, मस्त मध्ये बोललो थोड्या वेळ. पण ते काय झालं ना, सारखं माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात लावायला लागलं आणि मला म्हणायला लागलं की हे सारखं दुखतं मला सायकलिंग करून. म्हणजे मला, मी पण सायकलिंग करतो, मग त्यांना असं हात लावायचा सारखं तिथं दोन्ही मांडीच्यामध्ये हात लावायचा माझ्या. आणि मग मला म्हणायचं माझं दुखतं, माझं ते दुखतं सायकलिंग करून. हे ते वयस्कर माणूस होता, त्याचं 50-60 वय असतं. त्याचं फॉर्च्युनर घेऊन थांबला. बघितलं बा पाणी हो का, इच्छेचं किती पडलं इथं लगेच बघतो. तर असं होतं, त्यामुळे लय उशीर पण मी म्हणलं चले भाई मी उतरता हूँ, अच्छा लगा आपसे मिलके. मी उतरलो ती बी गेला. असं झालं. हे टाकला वाकोडा आहे का, टाकला बघायचं काय काय बा, हा काय बा टाकला बघायचं कोडा. काय लय माणसं इथं कचरा टाकते ती आत लगेच. बघा काय काय बा टाकला, पडलं 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 पडलं. त्याला माझ्या हातावर लय जास्त घाण बसायला लागलेली, त्यामुळे मी स्लीव घेतो या. इतकी भयंकर घाण बसते ना, पाक समजा हात काळ मागारून पडतात या. सायकल लावली तिकडे पुढं आणि हाताला लावतो आणि मग नंतर पडून निघतो. आज इतकं भयंकर पॉल्युशन झालं आहे ना, तुम्हाला काय सांगायचं आहे, लय डेंजर पॉल्युशन आहे. चला हे घालतो हाताला आणि निघतो पुढं. तर आता टायमिंग झालेला आहे 4:35 आणि ब्लॉग मी दुपारीपासून बंदच केला होता, कारण की दुपारपासून जे वातावरण होतं ना इतकं खतरनाकमध्ये, त्यामुळं ब्लॉग करायचा मूड आलेला नाही. आणि काय होतं सांगा तुम्हाला, असं म्हणजे कसं होतं ना, ते जशी जशी संध्याकाळी होईल ना तशी मला घरची आठवण यायला ही लई चालू होती संध्याकाळच्या वेळेस. मग ती आता 2 महिन्यात आज पहिल्यांदा आलो बाहेर सायकलीवर. आज राहायचा मुक्काम कुठं, ह्या रस्त्यानं माझी 5वी वेळ यायची ह्या रस्त्यानं. तर माझ्या लक्षात नाही की मी मुक्काम ह्या रस्त्याला मी कुठं गेलता, माझ्या लक्षात नाही. तर असू द्या, पुढं जाऊन बघू. आता थांबायला जागा 6:30 वाजेपर्यंत थांबू. आज आंघोळ नाही केली कितीतरी दिवस झालं. तर मी आता आलो, इथं कोण गेलो आहे ना, आता मी आजला खूप मला थांबायला जागा हुडकलेली आहे. जरबागच्यानं ह्या रस्त्यानं आतापर्यंत मी 3 वेळा जाऊन आलो ह्या रस्त्यानं. माझा जरबागच्यानं थांबायचा पॉईंट माझा पाठीमागं इथनं 5 ते 6 किलोमीटर, पण तिथं लय लवकर होतं, त्यामुळं मग मी इकडे आलो. आणि आता नंतर सांगतो मला, आज मी 2 महिन्यापासून सायकल राईड चालू केली आहे. आणि ह्या राईडमध्ये मला आज प्रॉब्लेम जे आला आहेत ना, ते प्रॉब्लेम आला आहे. तर समजा मेन म्हणजे की माझी कंबर दुखायला लागली आणि पाठीमागचं कातडं निघून गेलं आहे पाक. दुसरी गोष्ट, आज मी रनिंग किती काढलं असं सांगतो तुम्हाला, 88 किलोमीटर रनिंग काढलं मी. 2 किलोमीटर कमी 90 किलोमीटर आज रनिंग काढलं मी. आंबाला माझ्यापासून काहीतरी 150 आसपास किलोमीटर असेल. उद्या आपण आंबाला जवळ जाऊ. हा चला टेंट लावून घेऊ आधी.